मॅचला होते सुरुवात. जय रागाई तेजा 11 विपक्ष त्यांना फाईट करणारा संघ आहे दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर. दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला, टॉस जिंकला तो म्हणजेच विघ्नहर्ता कोपर. या विघ्नहर्ता कोपर संघाने टॉस जिंकून इथे मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय. दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर आपल्याला पाहायला मिळतो या नावाने या स्पर्धेमध्ये स्वर्गीय ओमकार स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी मॅच पहिली मॅच अफलातून झाली. कुठेतरी मिसफिल्डच्या धावा रोखणं गरजेचं होतं. मॅच होते सुरू. पहिल्या डावाला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज वापर केला तो म्हणजे जयेंद्रचा. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज निखिल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर मयुरेश. पहिला चेंडू अवांतर. अवांतर दावेने संघाचा श्री गणेश होत असताना व्हाईट बॉलने केली आहे सुरुवात. धावा दाफलकावरती 1. अच्छा, दिवसातील दुसरी मॅच. दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर विपक्ष त्यांना फाईट करणार जय रागाई तेजा 11. राऊंड द विकेटने जयेंद्र. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे निखिल. लाईन पाहावी लागेल. अजून एक अवांतर धाव. सलगचा दुसरा अवांतर चेंडू हाताळतो गोलंदाज जयेंद्र. दुसरी मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर जयेंद्रचा वापर केला. जयेंद्रने आतापर्यंत 2 चेंडू अवांतर फेकले. एकही चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये लीगल फेकलेला नाही. सुरुवात थोडीशी खराब. गोलंदाजी करत असताना जय रागाई तेजा 11 संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज निखिल. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना स्वप्नील आहे तिथे क्षेत्ररक्षक उचलून फेकी करतील. तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 3-1 चेंडूचा खेळ झाला समाप्त. धावा धावफलकावरती 3. पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज केला जयेंद्रचा वापर. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर येतो फलंदाज मयुरेश. ओरम क्रिकेट अफलातून घेत असतात मयुरेश. गावदेवी कोपर संघाला रिप्रेझेंट करत असतात. आता मात्र अंडरम क्रिकेटमध्ये देखील तितकंच दर्जेदार. अजून एक अवांतर धाव. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. राऊंड द विकेटने जयेंद्र. स्ट्रायकिंग एंडवर मयुरेश. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना एक धाव झाली कंप्लीट. लगेच दुसरा धावायचा कॉल. उचलण्यासाठी केला उशीर आणि लगेच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 6. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिले 2 चेंडू अवांतर हाताळले होते. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू झालेत 2 आणि धावा धावफलकावरती 6 आपल्याला पाहायला मिळतात. तेच नक्कीच सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती करतो ज्या खेळाडूंच्या किंवा प्रेक्षकांच्या गाड्या गेटच्या समोर आहेत त्या रिमूव्ह करा तिथूनच. कारण की नक्कीच रहदारीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. थोडंसं सहकार्य करा. या स्पर्धा संपन्न होण्यासाठी तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती करतो प्रेक्षकांना देखील खेळाडूंना आपली जी बाईक्स असतील त्या लगेचच रिमूव्ह करा. धावा दफल करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. गोलंदाज जयेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा प्लेस करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस आधीच क्लोज केला. टॉप एजला लागून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो. जोपर्यंत उचलून फेकी केली तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 8. 7 ही धावसंख्या. माफ करा 7 ही धावसंख्या. धावफलकावरती 3 चेंडू झालेत. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन तिथे मात्र दिलाय. प्रयत्न केला पण चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 आणि 4ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 11. कल्पेश होते तिथे. नुकताच गेल्या सॅटर्डे संडेला बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक देखील पटकावलं आणि आता मात्र त्या खेळाडूकडून झाली मिसफिल्ड. आधी थांबले. जजमेंट थोडंसं खराब. मानसिक संतुलन हल्लं आणि चेंडू जातो सीमा पार. मिळतील 4. 4ने धावफलक पुढे सरकत आहे. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 11. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अवांतर धाव. आता वरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. धावा दाफलकावरती 12.
चेंडू झाला आतापर्यंत 4. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढे सरसावत असताना स्टेप आउट झाले. ऑफस्टंप पासून दूर पिचिंग करत असताना चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राच्या धावा जरूर खर्च केलात पण वारंवार निर्धाव चेंडू देखील फेकतोय गोलंदाज जयेंद्र. मिसफिल्डची एक धाव, 4 धावा देखील ऍड झाल्यात. धावा करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 12. इथे मात्र वी शेप मध्ये घेऊन काढले क्षेत्ररक्षक आहे. नॉ स्ट्रायकिंग एंडला फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स करते. तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13. चेंडू झाले आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नीलचा वापर केला. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13. मॅच मैदानामध्ये सुरू आहे जय रागाई 11 विपक्ष दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर. या दोन संघांमध्ये हे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आलेत. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉलने केली सुरुवात स्वप्नीलने. धावा दाखलकावरती 1 ने पुढे सरकती म्हणजेच 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात 13 धावा. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील हाताळत असताना पहिला चेंडू अवांतर हाताळला. इथे मात्र विषयमध्ये एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न केला पण त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल. सीमा बाहेर मिळतील 4. निखिलच्या बॅटमधून हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. थोडस फ्लायटेड चेंडू होता आणि फ्लायटेड चेंडूचा सन्मान देत असताना गॅपमध्ये घेऊन काढला. मिळतील 4. 4 ने धावफलक पुढे सरकता धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 18 ही धावसंख्या. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन तिथे मात्र दिला. टीम वर्क अफलातून. एका खेळाडूने गती कमी केली. दुसऱ्या खेळाडूने लगेचच चेंडू कॅरी केला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते जय रागाई 11 संघाचं. पहिल्या षटकात जरूर चूक झाली होती. चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. लगेचच कमबॅक. धावा दाखलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 19 धावसंख्या. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर मयुरेश आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावण्याचं काम. इथे मात्र पुढे सरसावत असताना फक्त जेंटल टच. स्मार्ट क्रिकेट मिळेल ती फक्त 1 धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20 ही धावसंख्या. प्रत्येकी चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, गोलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. फलंदाजी करत असताना दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर या संघाचा. स्ट्रायकिंग एंडवर निखिल. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना बॅटचा आणि चेंडूचा हलकासा स्पर्श. चेंडू थर्ड मॅन मध्ये जातो. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 21 ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर स्वप्नील. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू झाले. धावा दाखलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 21. इथे मात्र विषयमध्ये एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. नॉ स्ट्रायकिंगला फेकी लगेचच करत असताना मिळेल ती फक्त 1 धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 22. 5 चेंडू झाले. धावा दाखलकावरती 22. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू. अर्ध्या विकेटवरती चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. कॉन्क्रीट विकेट आहे त्यामुळे गोलंदाजाला कुठेतरी फायदा मिळत असताना षटक झाले समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावा कुठला दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर संघाने 22.
गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये ओमकारचा वापर केला. 2 षटकामध्ये 22 धावा एकवटल्या. चांगली सुरुवात. 11ची सरासरी इथे मात्र गाठली. टीम बॅटिंग करत असताना दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर या संघाने सध्या झालेल्या कोपर प्रीमियर लीग मध्ये इम्प्रेस केलं होतं या खेळाडूने. स्ट्रायकिंग एंडवर खेळतोय मयुरेश. ऑलराऊंडरची भूमिका. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आता मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळत असताना चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिला चेंडू अवांतर. सलगचा तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अवांतर धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करतो. धावा फलकावरती 23. गोलंदाज ओंकार सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र पुढे सरसावत असताना मनगटी इथे फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅकिंगसाठी सचिन येतात. उचलून फिकी करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 24. ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज ओमकार. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अजून एक अवांतर धाव. एकने धाव फलक पुढे सरकत धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 25 ही धावसंख्या. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस केला जातो. फॉलो केला आता मात्र फलंदाज झाला. भरपूर शफल होत होते आधी पाहिलं नंतर बाहेर आले. हे गोलंदाजाने रीड केला आणि या पायांच्या दिशेने चेंडू फेकला. मिळेल ती फक्त एक धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 26. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी करणारा संघ आहे जय रागाई तेजा 11. उद विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू टॉप एज क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि इथे मात्र बॉडीचा बॅलन्स इथे मात्र गेला होता पण अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा सिग्नल येतोय. अजूनही आम्ही सिग्नलची वाट पाहतोय. आमचे स्वयंसेवक तिथे मात्र तैनात आहेत आणि फलंदाज होतोय बाद. नक्कीच तिसरा पंच इथे मात्र नसेल. तिसऱ्या पंचांची आपण मागणी करू शकणार नाही. या नक्कीच खेळाडूंकडे कोणतीही संधी नसेल रिव्ह्यू रेफर करण्याची. जर पंचांना संकोच वाटला तर नक्कीच इथे मात्र रेफर केला जाईल. इथे मात्र भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आहेत. फलंदाज बाद आहे अनिकेतला. आता मात्र मयुरेशला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. आमचे स्वयंसेवक आहेत त्याचबरोबर याच विभागातील खेळाडू देखील आहेत तर त्यांनी बाद दिला. अफलातून झेल. बॉडीचा बॅलन्स अक्षरशः सावरला शेवटच्या मोमेंटला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. हवेमध्ये गिरकी घेत होता तितक्याच वेगाने खेळाडू देखील गेले आणि इथे मात्र फलंदाज बाद होता झेलच्या स्वरूपात. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 26. 3 चेंडू झालेत. उर्ध विकेटने ओमकार पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग इनवर आघाडीचा फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल सीमापार. मिळतील 4. फलंदाज निखिलला 4 ने धावफलक वेगाने पुढे सरकत असताना 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ओमकारचा इथे मात्र समाचार घेतला. सध्या झालेल्या अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता. त्या गोलंदाजाचा घेतला इथे मात्र समाचार. दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतो. पुढे सरसावत असताना पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू योग्यरित्या हाताळत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो.
इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि 22ची मिळते ती 4 धावा. फलंदाज बीट, कीपर देखील बीट आणि चेंडू जातो सीमापार. मिळतील 4. 4ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हे षटक कुठेतरी थोडंसं महागडं हातात असताना गोलंदाज ओमकार 2 षटकांखेरीज धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला त्या म्हणजेच 22 आणि या षटकात डबल धावा आल्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती 34. 34 ही धावसंख्या. 5 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. चांगली गोलंदाजी मी मानेन ओमकारशी, पण शेवटचा चेंडू कलेक्ट करणं गरजेचं होतं. यष्टीरक्षक देखील बीट होता. थोडंसं निराश झाले. डावचा प्रयत्न केला होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण भरपूर चेंडू आतल्या दिशेने वळण घेत असताना फलंदाजाला देखील बीट केला आणि कीपर देखील बीट होता. चांगली गोलंदाजी ओमकारची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 4थ्या षटकात स्वप्नीलचा वापर केला. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथक. इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना सचिन आहे तिथे उचलून फिकी करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 35. 35 ही धावसंख्या. धावांची गती रोखण्याचा प्रयत्न. दक्ष 11 विघ्नहर्ता कोपर आपल्याला पाहायला मिळतो. फाईट करत असताना त्यांना जय रागाई तेजा 11 या 2 संघांमध्ये ही फाईट. गोलंदाज स्वप्नील. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पुढे सरसावले होते. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. दिशेपासून भरकडतोय गोलंदाज आणि अवांतर चेंडू. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर आघाडीचा फलंदाज निखिल. इथे मात्र चेंडू आमध्ये घेऊन काढला आणि हाता मात्र कोणतीही रिस्क घेत नाही. या कल्पेश चेंडू जाईल सरळ सीमा पार. फलंदाज होईल बाद. आपलं चातुर्य दाखवतो, स्मार्टनेस कल्पेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि तो अनुभव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. धावा धावफलकावरती झाले तर म्हणजे 36 चेंडू झालेत आतापर्यंत. 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर अवांतर, त्यानंतर आता मात्र फलंदाज बाद. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 36. 36 ही धावसंख्या. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे रिनोश. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. तर नक्कीच कल्पेश सुर्वे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. झेल जर पकडला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अद्वैत रॉकर्सचे खेळाडू संघनायक संतोषजी पेडणेकर साहेबांकडून. इथे मात्र पाडल स्वीप. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. मिळतील 4. 4 ने धावफलक वेगाने सरकत असताना म्हणजे 40 ही धावसंख्या. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्ध्या विकेटवरती चेंडू होता. शफल झाले हे पाहिलं. झोन मध्ये चेंडू आणि त्याला फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील 4. धावा धावफलकावरती 40 आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेटने स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होता. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बनसांकडे अपील आणि या सिटीज आउट. अजून एक धक्का. टीम दक्ष 11 विघ्नहर्ता कोपर संघाला. ज्या रिनोशने चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलं होतं तो देखील बाद होतोय. चेंडू झालेत 5. धावा धावफलकावरती 40. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 4थं षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये अजय. अजयला इथे मात्र विजयासाठी उपयुक्त खेळ खेळावे लागेल. पुढे सरसावले स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावून अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे सातत्याने आम्ही चित्र पाहतो. अर्ध्या विकेटवरती येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही. मेहनती एक धाव. 1ने धावफलक पुढे सरकते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकात चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज
8 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. स्वप्नीलने चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिला जय रागाई तेजा 11 संघाला. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 42. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर नक्कीच सचिन साठी कॅश प्राइज होत्या. सचिन वरती देखील भरभरून प्रेम. अद्वैत रॉकर्सचे संघनायक संतोषजी पेडणेकर साहेबांकडून जर हॅट्रिक संपादन केली सचिनने तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. कॅश प्राइज आता मात्र वाढलाय. संधी आहे सचिन, स्वीकारावी लागेल. चांगलं खेळ इथे मात्र करावं लागेल. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. स्लॉगवरचं षटक, एक महत्वपूर्ण षटक हातात असताना गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतो. सचिन भोगले स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच नवीन आलेला फलंदाज अजय. पहिला चेंडू लाईन पाहावे लागेल. डावी स्टिक सोडून झाला चेंडू. पहिला चेंडू अवांतर फेकतो. प्रत्येक गोलंदाजाने इथे मात्र अवांतर धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केला. आता मात्र आपला कोण बदलत असताना गोलंदाज सचिन. स्ट्रायकिंग एंडवर अजय. धावा फलकावरती 43. पुढे सरसावत असताना डॅपच्या मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अडवण्याचा प्रयत्न, अडवण्यामध्ये यशस्वी. बॅकिंगसाठी कल्पेश आले होते पण ओमकार मात्र आधीच चेंडू कलेक्ट करतात. मिळेल ती फक्त एक धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 44. राऊंड द विकेटने सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र वी शेप मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी. मिळेल ती फक्त एक धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 45 ही धावसंख्या. स्लॉगोच्या षटकामध्ये हाणामारीला केली आहे सुरुवात. आक्रमणाला झाली आहे सुरुवात. स्ट्रायकिंग इनवर फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राऊंड द विकेटने सचिन. पुढे स्वतः असताना इथे मात्र खेळून काढलाय चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडीचा बॅलन्स गेला होता पण अखेरीस नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी ॲक्युरेट करत असताना झेलसाठी सुवर्ण संधी आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे कल्पेशसाठी. पण चेंडू जमिनी लगत आला. गोलंदाज सचिन. आता मात्र लाईन पाहावी लागेल. इथे मात्र चेंडूमध्ये घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न करतात अडवण्यामध्ये यशस्वी. स्ट्रायकर एंडला फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर हळूवार पद्धतीने थ्रो केला. जणू काही कल्पेशला असं वाटत होतं की एकच धावीवर समाधान मानेल पण अंडरम क्रिकेट आहे बॉस. लगेचच दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. अनुभव आहे कल्पेशकडे पण हे यंगस्टर आहेत मैदानामध्ये. लगेचच 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दाखल कपवरती 49. इथे मात्र चांगला स्ट्रोक तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू झाले. सांघिक अर्धशतक झालंय कंप्लीट. 50 कंप्लीट. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतात. एक धाव झाली कंप्लीट. सायकर एंडला फेकी वेगाने आणि इथे मात्र फलंदाज होतो बाद. षटक झाले समाप्त. 5 षटकांना खेरीज. बॅटिंग करत असताना दक्ष दिलं विघ्नहर्ता कोपर संघाने धावा उभारला तर म्हणजे 51. टार्गेट आहे 52च. पहिल्या उद्घाटन सामन्यामध्ये 50 धावा उभारल्या होत्या रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाने आणि 51 धावा चीज केल्या होत्या वाडा बॉईज संघाने. आणि आता मात्र जय रागाई तेजा 11 संघाला 52 धावा चीज करायच्यात. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. या पुढील मॅच असेल ती म्हणजेच तर नक्कीच या पुढील मॅचचा पण टॉस करणार आहोत. रोहित 11 विपक्ष किंग भोईर 11 दोन्ही संघांचा संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. रोहित 11 विपक्ष किंग भोईर. दुसऱ्या डावाला ज्यावेळी सुरुवात होईल कॅश प्राइज इथे मात्र कंटिन्यू आहे ते म्हणजे राजूसाठी सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल.
अद्वैत रॉकर्सचे संघनायक संतोषजी पेडणेकर साहेबांकडून तर रॅबिट 11 विपक्ष किंग भोईर 11. तर दुसऱ्या डावाला ज्यावेळी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन मी तुर्तास थांबतो कुठे जाऊ नका पाहत राहा स्वर्गीय ओमकार स्मृती चषक आणि कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय कोळेगावचा एक गोड आवाज अप्रतिम टॅलेंटेड यंगस्टर ओमकारजी सर यांना थँक्यू. थँक्यू सो मच मयूरदादा भोईर. अरे तमाम क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय किंग भोईर आयोजित ओमकार स्मृती चषक 2022 आणि पर्व असेल या स्पर्धेत दुसरं आणि या दुसऱ्या वर्षातील हा पहिला दिवस आणि द्वितीय सामना मैदानावरती रंगत असताना आपण एन्जॉय करतोय तो म्हणजेच तेजा 11 जय रागाई त्यांच्यासोबत असेल दक्षिस 11 विघ्नहर्ता कोपर. पहिलं सत्र झालं संपन्न. पहिलं सत्र धावाला पलकावरती 51 आणि 52च असेल टार्गेट ते म्हणजेच दक्षिस 11 विघ्नहर्ता कोपर या टीम समोर. आणि मी व्यासपीठावरती विनंती करेन शिवाजी भोईर साहेबांना की आपल्या हस्ते रॅबिट 11 आणि किंग भोईर 11 या दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी करून घ्यायची आपण. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. स्वतःचं अकाउंट संघाचं श्री गणेश इथे ओपन करत असताना फलंदाज रुपेश नाव सेकंड एनला. आता मात्र असेल सेकंड एनला राजू. वाईट चेंडू होतो खराब चेंडूची फेकी केली. अभ्यंतर धाव ऍड होत असताना 2 धावा दापलकावरती 52 धावा करायच्या आहेत. या अगोदरचा सामना मात्र खूप सुरेख रंगला होता. 51 धावा करायच्या होत्या. ते 51 धावा मात्र कशा पार पाडल्या होत्या. खूप चांगली फलंदाजी केली होती त्या सामन्यामध्ये. नक्कीच उद्घाटन सामना होता. पहिला सामना खूप चांगला रंगला होता आणि तो सामना जिंकला होता. मात्र इथे मैदानावरती वाडा बॉईज लावण्या टीमने इथे अजून एकदा कंप्लीट केली. 3 धावा पलकावरती लागत असताना सेकंड एनला सरकला पुण्याचा रुपेश नाव. सेकंड एनला असेल राजू. गोलंदाज ट्रॅकवरती आहे गोलंदाज अजय. 2 चेंडू 3 धावांनी खर्च केलेत. एक चेंडू असेल त्यात वाईट. इथे मात्र पॅडल स्वीप करायचा होता. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल झाला. शॉट फाईन लेगला क्लिअर करेल. रक्षक झाल्यानंतर बीट चौकार. आणि इथे सुवर्ण संधी सुद्धा मैदानावरती आहे. ते म्हणजेच राजूसाठी ज्याच्या बॅट मधून जर 3 चेंडू 3 चौकार राजूच्या बॅट मधनं बघायला भेटले तर संतोषजी पेडणेकर साहेबांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तीन चेंडू 7 धावा. धापलकावरती हलक्या हाताने इथे मात्र लेटकट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्डला असेल पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक मिळेल फक्त एक धाव. धापलक अजून एक पुढे सरकत असताना 8 धावा धापलकावरती. षटक क्रमांक सुरू पहिलं आणि पहिल्या षटकातील अद्याप चेंडू झालेत 4 चेंडू झालेत. दुसरा सामना मैदानावरती रंगत असताना पहिल्या फेरीतील 5 षटकांचा असेल सामना. पाठलाग करायचा इथे मात्र तो मात्र 52 धावेचा
आणि आमच्या सोबत जॉईनिंग झालेत आमचं गुणसंख्या लेखक विनय आणि आमचं नक्कीच GTC आपण जे लाईव्ह टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय नक्कीच ज्या वाहिनीवरती आपण ही टुर्नामेंट एन्जॉय करतोय आमचे कॅमेरामॅन सुनील आणि त्यांच्यासोबतच आमचे नक्कीच सुरेश आता नक्की त्यांच्यासोबत जॉईनिंग झालंय तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ओळा पुन्हा एकदा मैदानाकडे इथे मात्र फटका चांगला ओलांदी कार्पेट ऑन साईडला चेंडू फील्ड केला चांगला चित्रक्षण होतं. एक सावधा फलक एकने पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती ती मात्र 9 कोपर या संघाची दक्षिण 11 विघ्नहर्ता कोपर या नावाने हा संघ इथे मैदानावरती खेळतोय. 9 धावा धावफलकावरती अद्याप झालेत करायचे ते म्हणजेच 52 धावा. यापुढे इन्व्हाइट करेल रॅबिट 11 आणि यांच्यासोबत किंग भोईर. आणि एक कॉल असेल आयोजकांकडून सूचना येते सर्व खेळाडूंसाठी की आपण टीम मीटिंग वारंवार घ्यायची नाही थोडं स्पीडअप करायचं. सेकंडला राजू साठी हा चेंडू बॅटच्या मध्ये होता फटका चांगला आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे होत असताना एक सावधा फलक एकने पुढे सरकत असताना 10 धावा फलकावरती 52 करायच्यात अजूनही 42 ची गरज असेल. 23 चेंडू 42 ची गरज. षटक क्रमांक सुरू आहे इथे मात्र दुसरं गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज निखिल इथे मात्र स्वीप केला आहे चांगला क्षेत्ररक्षक होता तिथे एकच धाव मिळेल. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू फील करतायत एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मोठे फटक्यांची गरज असेल कारण की 52 धावा करायच्यात आणि मोठे फटके येणं अनिवार्य असेल. सलामी जोडी मैदानावरती केली रुपेश आणि राजू असेल ऑन स्ट्राईक 9 सेकंदांना पुन्हा एकदा रुपेश क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल करत असताना मात्र गोलंदाज निखिल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती होतोय सज्ज. हा चेंडू इथे टॅप केलाय आणि चेंडू जाईल आमच्या नक्कीच व्यासपीठासमोर मानवंदना देत असताना चौकार. फलक 4 ने पुढे सरकत असताना 15 धावा फलकावरती इथे मात्र स्विच इट करायचं होतं रिव्हर्स सत्र बाहेर काढलं होतं नक्कीच पंचांचा इशारा येतो इथे मात्र हा चेंडू असेल वाईट. फलक इथे मात्र अवांतरने पुढे सरकत असताना फलकावरती लागताय ते म्हणजेच 16 धावा फलकावरती लागत असताना 52 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू झाले त्या षटकातील गोलंदाज निखिलचा हा चेंडू हातावरती नियंत्रण नाही या दिशेपासून बरकट पुन्हा एकदा हाही चेंडू असेल वाईट अवांतर धाव होती पुन्हा एकदा 17 धावा फलकावरती लागत असताना 17 वरती मात्र आता बसेल की काय खतरा तो म्हणजेच फलंदाजी करत असताना जय राखाई 11 तेजा 11 जय राखाई हा संघ मात्र फलंदाजी करतोय. इथे हा चेंडू सुरेख होता टप्पा पडल्यावरती थोडासा लांब राहिला फलंदाजापासून आणि सरळ रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावत असताना होती निर्धाव चेंडूचा 2 वाईट चेंडू आल्यानंतर मात्र केलेले हे कमबॅक गोलंदाज निखिलचं मैदानावरती निर्धाव चेंडूची सामना होते चांगली गोलंदाजी करतोय. इथे नक्कीच स्टान्स मात्र सफल झाले होते फलंदाज. सेकंडला राजू गोलंदाज पुन्हा सज्ज होईल गोलंदाज ट्रॅक वरती निखिलचा हा चेंडू टॅप करायचा होता बॅटच्या आतली कडा नक्कीच चेंडूने घेतली आणि चेंडू मात्र पॉपिंग क्रीज मध्येच नक्कीच राहिला. बॅटची थोडीशी आतली कडा घेतली फटका खेचायचा होता ऑन साइडला फलंदाज राजू एक सुवर्ण संधीचा 3 चौकार सलग त्याच्या बॅटमधून आले तर संतोषजी पेडणेकर सभाकडे त्यांना नक्कीच रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे सुरेख चेंडू होता पॅडच्या मधोमध चेंडू होता चेंडू नक्कीच पायांवरती आदळला त्याच्यानंतर थोडीशी नक्कीच
चुकी केली फलंदाज बघायला गेलं राजू नक्कीच पूर्णपणे मैदानावरती नक्कीच एक गोल फेरी त्यांनी घेतली, कारण की चेंडू जेव्हा टप्पा पडला तेव्हा थोडासा आतमध्ये आला आणि चेंडू त्यांच्या नक्कीच उजव्या पाहायला नक्कीच पॅडवरती क्रॉस झाल्यानंतर चेंडू मात्र थोडासा आतमध्ये आला. त्यांना असं वाटलं होतं की चेंडू मात्र वाईड असेल, पण चेंडू नक्कीच त्यांच्या बरोबर बॅटम पॅडच्या मधोमध होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. 2 षटकांचा झाला खेळ संपन्न आणि मी इथे इन्व्हाइट करत व्यासपीठावरती नक्कीच नुकतं त्यांचं आगमन झालं. दिवा गावचे विवेकजी पाटील आणि अजयजी पाटील साहेब यांचंही सहर्ष स्वागत असेल. ओमकार स्मृती चषक 2022 वर्ष दुसरं मध्ये नक्कीच आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचं, खेळाडू रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि जे कोणी मान्यवर असतील त्या सर्व मान्यवरांना मी इन्व्हाइट करेन आपण व्यासपीठावरती यायचं. मी शिवाजी भोईर साहेबांना विनंती करेल पुन्हा एकदा की आपल्या हस्ते आपण रॅबिट 11 आणि किंग भोईर 11 हा 2 संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इथे मात्र मागे सरसावले होते, टॅप केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र निखिल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत मिळते एकच जाव. गोलंदाज ट्रॅकवरती आलाय गोलंदाज मयुरेश, पहिला चेंडूवरती एकदम अंकित होत असून आपल्याला एक निपटी जाईल अपलकावरती. 18 धावा अपलकावरती. हा चेंडू सुरेख होता, सुरेख चेंडूची फेक केली होती. चेंडूला थोडीशी गती कमी होती, यावेळेला सपा पडल्यावरती थोडासा मात्र चेंडू बाउन्स घेतला. या अगोदरचा चेंडू थोडासा खाली होता, त्या चेंडूला टॅप केलं. इथे मात्र हाय चेंडू सुरेख आहे. समर इन डिलिव्हरी, बॅटच्या खालून निघून जातो चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू होतो. जेवढे जास्त निर्धाव चेंडू होतील तेवढं मात्र दबावाखाली दिसेल तो, म्हणजेच रागा 11 तेजा 11 जय रागा या संघ टॅप केलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक होते तिथे, फर्स्ट अटेम्प्टला केली चुकी, बॅकअप आला चांगलं. एक जाव दाबला, एकने पुढे सरकत असताना दापलकावरती 19 दापलकावरती 52च आहे टार्गेट. 19 अद्यापी दापलकावरती पुन्हा पुढे सरसावं, टॅप केलाय. आताही मिळेल एकच, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. चौकार आणि मोठ्या फटक्यांची गरज इथे मात्र मोठे फटके म्हणजे बॉक्सवरती चौकार, याला मोठं फटकं म्हटलं जातं. ते चौकार मात्र येत नाही, त्या चौकारांची नितांत गरज आहे तेजा 11 रागाई संघाला. ते चौकार मात्र येत नाही आहेत आणि इथे षटक क्रमांक संपन्न होते 3रं आणि 3 षटका अखेर धावसंख्या अपलकावरती लागते ती म्हणजेच तेजा 11 रागाई संघाची 21. पुन्हा एकदा इन्व्हाइट करेल रॅबिट 11 संघाला संघनायक आणि किंग भोईर 11 संघाला संघनायक, दोन्ही संघनायकांना इन्व्हाइट करेन आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र सज्ज राहायचं आहे. मी शिवाजी भोईर साहेबांना इन्व्हाइट करेल की आपल्या हस्ते आपण पहिल्या फेरीतील 3रा सामना मात्र जो मैदानावरती रंगेल त्या सामन्याचं नक्कीच आपण नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं. नाणेफेकी मात्र व्यासपीठावरती होईल, तोपर्यंत बोलूया मैदानावरती 21 अपलकावरती. आता गरज असेल मात्र 12 चेंडू आणि 31 सरासरीचा आता विचार केला 15.50 सरासरी मात्र प्रति षटका मागे गाठावी लागेल. आणि नाणेफेकी झाली आहे ती म्हणजे रॅबिट 11 संघ नाणेफेकी जिंकली आहे. इथे मात्र टॅप केला हलक्या हाताने चेंडूला, एकच जाम मिळेल राजूला आणि रुपेशला एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आपल्याला एकने पुढे जात असताना 22 अजूनही गरज असेल 30ची, चेंडू शिल्लक असतील 11. आणि मी थोडीशी विनंती करेल आपण साऊंड सिस्टीमच्या बाजूला मात्र व्हायचं. प्रेक्षक तुम्हाला विनंती करेल प्लीज, दादा तुम्हाला विनंती असेल आपण साऊंड सिस्टीम थोडंसं बाजूला व्हायचं. इथे मात्र टॅप करायचा होता, मागे सरसावले होते, बॅटम पॅडच्या मध्ये होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडंसं मागे सरसावले होते. त्याचा फायदा मात्र गोलंदाज निखिल घेत असताना निर्धाव चेंडू. 10 चेंडू 30ची गरज. स्टॅकेडेनला रुपेश पुढे सरसावले होते, थोडेसे स्टेप आउट झालाय. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू बॅकवर्डला पॉइंट मध्ये फील्ड होईल, तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक जाव. धावफलक एकने पुढे जात असताना 23 अपलकावरती आणि अद्यापही गरज असेल 9 चेंडू 29 धावेची गरज.
सेकंडला राजू मात्र 2 फलंदाज होते सलामीचे. हा 2 फलंदाजाची जबाबदारी होती, त्यांनी केलं थोडंसं अगोदर निराश. आणि इथे मात्र येतोय राजूच्या बॅट मधनं बराच वेळानंतर बघायला भेटतोय चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र गरज असेल 8 चेंडूंमध्ये 25 ची. चार चेंडू झालं षटकातील, 2 चेंडू अजूनही शिल्लक. म्हणजे 6 आणि त्याच्यानंतर बघायला गेल्या षटकातील 2 म्हणजे 8 चेंडू शिल्लक असतील. 1.2 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 25 ची गरज. फटका हाही चांगला आहे, तेवढं चांगलं होतंय मैदानावरती क्षेत्ररक्षक. मिळेल धाव फक्त एकच. धावफलक 1 ने पुढे जात असताना धावफलकावरती 28 धावफलकावरती. सलामी जोडी अजूनही केलपट्टीवरती केली, पण त्या सलामी जोडीने अगोदर थोडंसं निराश केलं. पहिल्या षटकात आल्या धावा 9, दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या मात्र 8 आणि तिसऱ्या षटकात मयुरेशने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. चौथं षटक सुरू आहे. गोलंदाज निखिलचा चेंडू झाला या षटकातील 5. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. 1 टू गो. स्टेप आउट झाले होते. बॉलर्स बॅट केसायचा होता सरळ दिशेने. स्वतः गोलंदाज मात्र पायाने चेंडू फील्ड करतो आपल्या फलंदाजीमध्ये आणि मिळतीये फक्त एकच धाव. ती फलंदाज रुपेशला. धावफलक 1 ने पुढे जात असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद तेजा 11 रागाई टीमची मात्र फक्त आणि फक्त 29. आता गरज असेल म्हणजे 6 चेंडू 23 ची, म्हणजे 6 चेंडू 6 चौकार केलाव्यास लागतील फलंदाज रुपेशला, कारण की स्ट्राईक त्यानं स्वतःकडे रोटेट केली आहे. एक धाव मात्र शेवटच्या चेंडूला त्याने अंकित केली. 6 चेंडू 23 ची गरज. 6 चेंडू 6 चौकार मात्र इथे आता केलावे लागतील. गोलंदाज ट्रॅक वर होतोय. गोलंदाज नवीन गोलंदाज येतो स्लॉग ओव्हरचा षटक. या षटकात मात्र आता आनामारी करावी लागेल. 6 चेंडू 23 ची गरज. ऑन स्ट्राईक सलामी फलंदाज रुपेश. इथे मात्र फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक होते इथे निखिल. चांगला क्षेत्ररक्षक होते. एकच धाव मिळेल. आता गरज असेल 5 चेंडू 22 ची, म्हणजे 5 चेंडू 5 चौकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही, कारण की स्पर्धेचा नियम आहे चेसिंग हा कंपल्सरी नियम आहे. टॉस आणि विकेटला महत्व दिलं जाणार नाही. म्हणजे आता गरज असेल 5 चेंडू 22. सेकंडला राजू. फटका हा चांगला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होते इथे बघायला गेलं तर. बॉलर्स बॅट होतं ड्राईव्ह खूप वेगाने फटका खेचला होता आणि इथे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होते. मात्र या अगोदर नक्कीच त्याने गोलंदाजी केली होती मयुरेश, त्याच मयुरेशने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. इथे मात्र फटका जाईल इथे डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर आणि फलंदाज होईल बाद. पहिला बसतो धक्का इथे, तो म्हणजेच तेजा 11च्या रागाई संघाला रुपेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज एंटर झालाय. साकट एनला इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सचिन. चेंडू झाला त्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक असेल धावसंख्याच्या फलकावरती. 21 हा चेंडू सुरेख होता. पंचांकडे वाईटची अपील केली होती, वाईटची मागणी केली होती फलंदाज सचिनने. पंचांना सांगितलं की चेंडू थोडासा आतमधनं नक्की झाला होता. इथे स्टेप आउट झाले होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा ऑन साईडला निखिल. जेवढी चांगली गोलंदाजी केली तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करत असताना शेवटचा चेंडू असेल शिल्लक आणि धावांची गरज असेल ती इथनं मात्र 20. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चेंडू जाईल बॉक्सच्या बाहेर आणि फलंदाज होईल शेवटच्या चेंडूवरती अखेर बाद आणि सामना जिंकलाय
तो इथे मात्र दक्षेश 11 विघ्नहर्ता कोपर या संघाने. आणि सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. मी व्यासपीठावरती नक्कीच विनंती करेन मान्यवरांना. आणि या सामन्याचा सामनावीर